नाशिक जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतोय बालेवाडी मुक्कामी ज्यानं महाराष्ट्र केसरी किताबाला गवसणी घातली असा हर्षवर्धन संघी तलार हातवर करून प्रेक्षकांना अभिवादन करा. तर बाहुबली नावानं संपूर्ण महाराष्ट्रभर त्यानं आपल्या हुकमी खेळानं प्रेक्षकांची मने जिंकली आहे. असा निळ्या कॉस्ट्यूममध्ये सोलापूर जिल्ह्याचा महेंद्र गायकवाड मित्रत्वाची सलामी झडली. कोण होणार वाघोली मुक्कामी कोणाच्या खांद्यावर विराजमान होणार 2026 ची महाराष्ट्र केसरी किताबाची गदा. आक्रमक बनलाय महेंद्र. सुरुवातीपासूनच आपल्या आक्रमणाला कायम ठेवा. दरम्यान राऊंड दोनच्या बाहेर कुस्ती. सरपंचाचा इशारा. महेंद्रला एक गुण. प्रतिस्पर्ध्याला गुण 0. स्क्रीनवर कोणतरी सरपंचाच्या विसर्जन शिवाय कुस्ती थांबवू नका पैलवान. सूचना किरण. सरपंच सूचना देत आहेत. किरण दोघेही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरची दैदिप्यमान कामगिरी करणारे पैलवान आहेत. आक्रमक कायम राखतोय महेंद्र, परंतु आपल्या संयमी आणि शांत खेळानं हर्षवर्धन प्रतिकार करतोय. दरम्यान हर्षवर्धनला कुस्तीची टाळाटाळ केल्याबद्दल सरपंच समज देत आहे. पैलवान कुस्ती करा, आक्रमकता धारण करा. हजारो प्रेक्षक आपल्या या खेळाकडे डोळे लावून आहे. डाव करा, गुण मिळवा. धुडकावून लावलाय हर्षवर्धन संकीर्ण. तमाम पत्रकार बंधू, सोशल मीडिया प्रतिनिधी, आपल्या सर्वांच्या माहितीसाठी तांत्रिक गुण कसे घेतले जात आहेत, कोणाचं आक्रमण होतोय, कोण प्रतिकार करतोय, आपल्यासाठी सविस्तर माहिती. दरम्यान महेंद्राची आक्रमकता. हे पहा, प्रथमतः समज दिली होती वारंवार चेहऱ्यावर मारू नका. नकारात्मक कुस्ती आहे. आपणाला पहिल्यांदा समज दिली होती आणि आता ताकीद, प्रतिस्पर्ध्याला गुण असा सरपंचाचा, आखाडा प्रमुखाचा एकत्रित निर्णय. आक्रमक झाला नावाची पकड. काहीतरी घटना. गुणांची नोंद होणार. दोघांची आक्रमकता कायम. पटाला लागण्याचा प्रयत्न करत होता. धुडकावून लावतायत एकमेकाचे हल्ले. आणि पहिल्या फेरीची समाप्ती. 1-1 गुणफलक. लाल 1 निळा 1. दोनच मार्गदर्शकांचं देखणं, सुंदर नियोजन, भरगच्च बक्षीस आणि तब्बल 5 महाराष्ट्र केसरीचा याच्यामध्ये सहभाग आहे. दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी किताबाला
गवसणी घालण्यासाठी हर्षवर्धन सरकीर अनेक वेळा महाराष्ट्र केसरी किताबानं ज्याला हुलकावणी दिली असा बाहुबली नावानं संबोधला जाणारा महेंद्र गायकवाड कोणाच्या गळ्यामध्ये विजयश्री, कोणाच्या खांद्यावर 2026 ची मानाची गदा आणि कोण फॉर्च्युनर गाडीचा विजेता. दुसऱ्या फेरीला प्रारंभ, गुणांची बरोबरी 1-1. कुस्ती करा, गुण मिळवा पैलवान, आक्रमकता धारण करा. महेंद्र पुन्हा आक्रमक होतोय, पटाला लागण्याचा प्रयत्न, तितक्याच ताकदीनं हर्षवर्धनला धुडकावून लावलाय. गुणांची नोंद मात्र नाही. पैलवान कुस्ती करा, नकारात्मक पद्धतीने एकमेकाला रोखू नका असा सरपंच इशारा करतायत. दरम्यान निळा कॉस्ट्यूम धारण केलेल्या महेंद्रासाठी निष्क्रियता. समाज प्रथमतः समाज तीच परिस्थिती पुढे राहिली तर ऍक्टिव्हिटी पिरियड, एक तुल्यबळ लढत. वर्षभर केलेल्या तपश्चर्येचं या ठिकाणी मोजमाप होत आहे. गोष्टी आणि महेंद्रसाठी आता 30 सेकंदाचा ऍक्टिव्हिटी पिरियड. या निर्धारित 30 सेकंदामध्ये आपण गुणांची नोंद करणं आवश्यक आहे पैलवान, अन्यथा प्रतिस्पर्ध्याला 30 सेकंदानंतर गुण दिला जातो. कुस्ती करा. मिळवण्याचा प्रयत्न दोघांचाही अयशस्वी, गुणांची नोंद नाही. सुंदर आक्रमण, तेवढाच सुंदर बचाव, परंतु घड्याळ कोणासाठी थांबत नाही. ऍक्टिव्हिटी पिरियड संपत चाललाय. निर्धारित 30 सेकंदानंतर आणि हर्षवर्धनच्या खात्यामध्ये 1 गुण, गुणांची नोंद 2. अखेरचे 45 सेकंद पैलवान कुस्ती करा. गुणफलक लाल 2, निळा 1. लाल 4, निळा 1. सरपंचाचा इशारा कुस्तीखान्या स्थितीमध्ये चालू. तब्बल 3 गुणांची आघाडी घेत डबल महाराष्ट्र केसरीचा स्वप्न उराशी बाळगत विजेता पदाकडे वाटचाल करतोय नाशिक जिल्ह्याचा हर्षवर्धन सरकी. पुन्हा एकदा पटाला लागण्याचा मैदानाचा प्रयत्न. वार्निंग सेकंड करा. सरपंचाचा इशारा कुस्ती पुढे चालू. अखेरचे 15 सेकंद पटाला लागण्याचा प्रयत्न करतोय.